Ha, ha. After the can you recall? It is on the page number 2. We will move on to speed and velocity. We will move on to speed and velocity. So we know that very well. Speed is equal to total distance covered upon the time taken, upon the time required or the time taken. So speed is equal to, that is a total distance traveled total distance traveled upon a time required. आता कोणत्याही गाडीचा कशाचाही स्पीड काढायचा असेल तर पहिले काय किती वेळामध्ये किती अंतर कव्हर केलं आणि त्यांचा रेशो. तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स किती डिस्टन्स ट्रॅव्हल्स केलं आणि त्यासाठी लागलेला वेळ याच्यावरून आपण स्पीड ठरवू शकतो. म्हणजे स्पीडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स अपॉन द टाइम रिक्वायर्ड ऑर टाइम टेकन. ओके. सो मग 30 किलोमीटर पर आवर असं जर म्हणत असेल तर डिस्टन्स किती कव्हर करेल 30 किलोमीटर आणि टाइम किती घेईल 1 तास. सो दॅट इज द स्पीड. ओके. The distance travels in a particular direction by an object in unit time is called its velocity. आता distance traveled at but in a particular direction. जेव्हा आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हलचा आणि पर्टिक्युलर डायरेक्शन दिलेली आहे इन अ युनिट टाइम दिलेल्या वेळात then it is called as velocity. Then it is called as velocity. So the distance travels in a particular direction by an object in unit time is called its velocity. त्याला त्याची velocity म्हणतात. आता distance travels in a particular direction म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट होईल. कारण डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन पण पाहिजे आणि मग मॅग्निट्यूड पण पाहिजे. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन अ युनिट टाइम इज velocity and therefore velocity is equal to displacement upon time. Displacement upon time. There is a slight difference between the speed and the velocity. Total distance traveled upon the direction बिल्कुल नहीं है. Time required. So distance traveled no doubt, but there is no direction. When we take the velocity, velocity is equal to displacement upon time. Distance traveled आहे फक्त पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. आणि डिस्प्लेसमेंट सांगितलं होतं शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड द फायनल पॉइंट. म्हणजे जर समजा तिथं शॉर्टेज डिस्टन्स सांगत आहे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट तर फायनल पॉइंट कुठं आहे माहित आहे म्हणजे डायरेक्शन इज गिवन. सो द व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम while the speed is equal to total distance travels upon time required. Actually displacement पण डिस्टन्स ट्रॅव्हलच असते फक्त तिथं डायरेक्शन आहे. बाकी ही वेलोसिटीची डेफिनेशन आहे आणि हा दोघांमधला हा डिफरन्स लक्षात ठेवा. म्हणजे स्पीड काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे वेलोसिटी वेक्टर क्वांटिटी होईल. देन हियर युनिट टाइम कॅन बी 1 सेकंड 1 मिनिट 1 आवर etc. मग तो युनिट टाइम असेल की पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये तेवढं डिस्टन्स कव्हर करायला तो युनिट टाइम मध्ये काय दॅट माइट बी 1 सेकंड 1 minute 1 hour or whatever may be, that is etc. If large units are used, 1 year can also be used as a unit of time. आणि जर समजा मोठ्या प्रमाणात जर पाहिजे असेल तर मग त्याला आपण 1 year 10 year असं पण आपण होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात जर पाहिजे असेल तर अदरवाईज छोट्या ह्याच्यात 1 तास 2 तास 10 मिनिट 20 सेकंद अशा प्रकारे आपण मोजू शकतो. सो द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. आता वेलोसिटीची दुसरी डेफिनेशन होईल डिस्प्लेसमेंट घडूनच राहिलेलं आहे. सो डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाइम इज कॉल्ड ॲज वेलोसिटी. आणि म्हणून मग आपण वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन a time. Okay, so displacement in a unit time is called as velocity. ही पण दुसरी डेफिनेशन लक्षात ठेवायची. पहिली होती
The distance travels in a particular direction in a unit time is called velocity. Distance travels at a particular direction and in a unit time. Another definition is the displacement that occurs in a unit time is called as velocity. तर दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवायच्या. नाव ऑलवेज रिमेंबर मधले पॉइंट लक्षात ठेवायचे. 1-2 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतात. द युनिट ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर द सेम. आता बघा इथं जर समजा आपण स्पीड साठी पाहिलं टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल दॅट इज इन मीटर अँड टाइम रिक्वायर्ड दॅट इज मीटर पर सेकंड. सो दिस कॅन बी रिटन ॲज मीटर पर सेकंड ऑल्सो. ओके इवन युनिट तेच आहे. आता डिस्प्लेसमेंट आपण पाहिलेलं आहे. डिस्प्लेसमेंट सुद्धा आपण मीटर मध्ये मोजतो. ओके सो इट इज m upon s दॅट इज मीटर पर सेकंड. म्हणजे दोघांचे युनिट काय आहे तर सारखे आहे. दोघांचे युनिट काय आहे सारखे आहे. कोणाकोणाचे स्पीड आणि वेलोसिटीचे. तर कारण त्यांची ज्या डेफिनेशन आहे त्याच्यानुसार डिस्टन्स ट्रॅव्हल्स दॅट इज मेजर इन अ मीटर. थोडा टाइम रिक्वायर्ड सेकंड मध्येच. Displacement also measured in a meter and that is time taken second. So the units of speed and velocity are the same. In the SI system the unit is meter per second. So this is the SI system. SI system मध्ये आपण पाहिलेला आहे की मीटर येते आणि सेकंदच येते. आपण की डिस्टन्स साठी मीटर आणि टाइम साठी सेकंड. आणि मग जर समजा आपण एसआय सिस्टीम सोडून दुसरी जर पाहिली सीजीएस तर मीटरच्या ऐवजी छोटं दॅट इज सेंटीमीटर पण टाइम साठी सेकंदच आहे. सो इन अ सीजीएस सिस्टीम द युनिट ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर सेंटीमीटर पर सेकंड. दॅट इज रिगार्डिंग द सीजीएस सिस्टीम सेंटीमीटर पर सेकंड. हे मार्क देऊन जातात आणि लक्षात ठेवावे लागेल. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. Speed is related to distance, okay, while velocity is related to displacement. म्हणून मग हा डिफरन्सचा पॉइंट दोघांमधले हे दोन्ही पण पहिला झाला. आता दुसरा की स्पीड जर म्हटलं तर डिस्टन्सच्या रिलेटेड असेल आणि वेलोसिटी डिस्प्लेसमेंटच्या रिलेटेड असेल. आणि ह्या ज्या टर्म्स आहे ह्या तुम्हाला तुमच्या लेवलनी चांगल्या समजून घ्याव्या लागेल तरच आपल्या लक्षात राहते. सो दिस स्पीड इज रिलेटेड विथ द डिस्टन्स while the velocity is related with the displacement and this is according to their formula. Okay, then if the motion is along a straight line, आता motion along a straight line असेल बिलकुल there will be a no curve, so it is along the straight line that motion. If the motion is along a straight line, the values of speed and velocity are the same. मग जेव्हा स्ट्रेट लाईनने मोशन असेल तर स्पीड ओके आणि वेलोसिटी यांचे व्हॅल्यू काय असेल तर सारख्याच असेल. तर रिझन माहितीये का वेग काही बदलावा लागला नाही. जर समजा टर्निंग ट्रॅक जर असेल तर वी हॅव टू चेंज आवर स्पीड. म्हणजेच काय होते तेव्हा आपल्याला वेग बदलावा लागते. ब्रेक दाबावा लागेल नाही तर मग आपण पडून जाऊ वगैरे. पण आता अलॉंग स्ट्रेट लाईन असल्यावर आपण काहीही चेंज करत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं चेंज न केल्यामुळे स्पीड बदलणार नाही. दोघांच्या व्हॅल्यू काय असेल तर सारख्याच असते. सो इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर द सेम. अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. आणि मग आपण की शीतलचं आणि तिच्या भावाचं तर तिथे आपण पाहिलं होतं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स पाहिलं होतं. ओके तर मग काय होईल डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू वेगळी असू शकते आणि स्पीडची पण. कारण काय होईल डिस्प्लेसमेंटच्या वेळेला तर शॉर्टेज डिस्टन्स आहे पण बाकीच्या वेळेला दुसरा कोड जर फॉलो केला तर मग टर्निंग ट्रॅक असेल तर वेलोसिटी आणि स्पीडच्या व्हॅल्यू बदललेल्या असतील. पण तेच मोशन जर समजा स्ट्रेट लाईनवर असेल तर दोघांच्या व्हॅल्यू काय असेल सारख्या असेल. वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाइम. आणखी एकदा पुन्हा त्यानं तिथं खाली डेफिनेशन सांगितलेली आहे. तर स्पीड अँड वेलोसिटी I have already covered it in a revision portion.
Still, I have given again these informations to you. So remember this and understood these terms and don't get confused. Speed is different, velocity is different. Regarding the scalar quantity, vector quantity, formula. स्पीडच्या रिलेटेड डिस्टन्स असते आणि व्हेलॉसिटीच्या रिलेटेड डिस्प्लेसमेंट असते. तर तुम्ही तुमच्या लेवलवर जेव्हा अभ्यास कराल तरच हे लक्षात राहते, नाही तर मग. आणि फिजिक्स आहे तर फिजिक्समध्ये तर पहिलेच लोकांना कन्फ्युज होते आणि मग जर आपण व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर मग तर लक्षातच राहत नाही. सो इट इज ऑल ओव्हर फ्रॉम द स्पीड अँड वेलोसिटी. आय विल स्टॉप हियर. नेक्स्ट टाइम वी विल सी on page number 3. Till then, bye.